मी सत्तेच्या खुर्चीसाठी कधी स्वार्थ बाळगला नाही, कधी चिकटून बसलो नाही। मी स्वतःच यावेळेस आदरणीय देशाचे प्रधानमंत्री मोदी साहेबांना आणि गृहमंत्री अमित भाईंना फोन केला, महायुतीचे नेते म्हणून तुम्ही जो निर्णय घ्याल त्याला या एकनाथ शिंदेचा आणि आमच्या शिवसेनेचा पूर्ण पाठिंबा आहे। जर माझ्या जागेवर दुसरा कोण असतं तर 2019 ला ज्यांनी काय केलं, 2019 मध्ये स्वतःचा स्वार्थ जागृत केला, तो तर स्वार्थ अगोदरच जागृत झाला होता ना। अर्जुनराव साक्षीदार आहेत। 1999 ला जे सुप्त स्वप्न आणि इच्छा ती जागृत झाली 2019 ला। अरे आपण युतीत लढलो होतो, युतीचं सरकार निवडून आणलं पाहिजे होतं, परंतु जेव्हा स्वार्थ जागृत होतो तेव्हा नीतिमत्ता, आपली वैचारिकता, आपले विचार सगळं बाजूला पडतं। आणि म्हणून त्यावेळेस त्यांनी जी स्वार्थी भूमिका घेतली, आज काय झालं? आज काय राहिलं? आजही आरोप करताय। अरे बाबा, आरोप 2.5 वर्ष माझ्यावर केले तुम्ही। मी तुम्हाला आरोपाने उत्तर केलं नाही। मी म्हणालो आरोपाला मी कामाने उत्तर देईन असंच म्हणालो। मी म्हणालो आता अजून आरोप केला, आता बोराडे इकडे आलेत, ते म्हणाले गद्दार, तो बोला गेला कचरा गेला, म्हणजे गेले ते कचरा। आता मी म्हणालो असाच आरोप करत बसाल तर ते 20 आलेले आहेत त्याच्यावर एक 0 निघून जाईल आणि मग काय राहील? आणि म्हणून आत्मचिंतन, आत्मपरीक्षण करा, कारण या राज्यातली जनता सुज्ञ आहे। काम पाहिजे त्यांना, काम करणारे लोक त्यांना पाहिजेत। आणि म्हणून माझ्यासारखा कार्यकर्ता खुर्ची शोधत नाहीत, काम शोधतात आणि लोकांच्या अडचणी शोधतात, याला म्हणतात कार्यकर्ता। आणि म्हणून ते मी काम करतोय। आणि आपल्याला मी एकच सांगतो, या शरीरातल्या रक्ताच्या प्रत्येक थेंबावर राज्यातल्या मायबाप जनतेचा अधिकार आहे आणि तो कायम राहील। आणि मी हेही सांगतो की या एकनाथ शिंदेच्या शरीरात रक्ताचा शेवटचा थेंब असेपर्यंत या महाराष्ट्रातल्या जनतेची सेवा करणं हे माझं सर्वोच्च कर्तव्य आहे, ते मी निभावणार। आणि म्हणून मी प्रत्येक मिनिट आणि प्रत्येक क्षण या लोकांच्या सेवेत घालवला। आणि म्हणून